Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीचा मोठा निर्णय. लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती. रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे. राज्यभरात एजंट मार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचा गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी. कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ. आठवड्याभरात कांद्याचे दर दुप्पट तर लसूण 200 रुपये किलोवर. कांद्याचा दर 45 ते 50 रुपये प्रति किलोवर. सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार. विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही. नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यात निर्बंध लागू. देशात सध्या रेशन दुकानांना मात्र हे नियम लागू नसणार. राज्यात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी झाडाझडती सुरू. सोलापूरच्या डीमार्टमध्ये पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वॉलमार्टसह होलसेल दुकानं रडारवर. साखरेचे भाव वाढले असतानाच भर दिवसा 1.25 एकर शेतातील ऊस चोरीला. पुण्याच्या अष्टापुरातली ही घटना. शेतमालकाच्या संमतीनं ऊस तोडला जात असल्याचा स्थानिकांचा समज. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. 2 जण अटकेत. लासलगाव रेल्वे स्थानकातून 840 टन कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला जाणार. 21 डब्यांची कांदा एक्सप्रेस आज दिल्लीसाठी रवाना होणार. दिल्लीनंतर कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, कोचीला सुद्धा हा कांदा पाठवणार. मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास बंदी. आझाद मैदानावर केवळ 1 दिवस आंदोलनाची परवानगी दिली जाणार. गृह विभागाचे आदेश. मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षा चालक कोर्टात. सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यासाठी आणि त्या मागणीसाठी याचिका. दरम्यान आज या संदर्भातली सुनावणी. तर कायदा योग्यच, कोर्टात भक्कम बाजू मांडू. सरनाईकांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात सतेज पाटील यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकरांची भेट. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट. निवडणुकीमध्ये नवीन राजकीय समीकरणं जुळण्याचीही शक्यता. पुणे आणि नागपुरात 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच. वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द. मात्र इतर मागण्यांवर विद्यार्थी ठाम. धाराशिवच्या 19 निवासी आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर. मुलींच्या सुरक्षेसाठी महिला अधीक्षकच नसल्याचं समोर. आदिवासी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. पालघरच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी आदिवासी समाज आक्रमक. मसवड प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरामध्ये धरणे आंदोलन. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात. सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी वळवल्यानंतर हप्त्याचं वितरण सुरू. ई-केवायसी नंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1,65,00,000 मंत्रालयातील मौखिक आदेशावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश. निर्णयामुळे नियमबाह्य नियुक्त्यांना चाप बसणार. 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयामध्ये परतावा लागणार. ईद सणानिमित्त पुणे शहरातील वाहतूक मार्गात बदल. नानापेठ परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल. पोलिसांकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचेही आवाहन. पुणे शहरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. पालिकेच्या जलकेंद्रांमधील विद्युत आणि देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार. पर्वती, कोथरूड, कात्रज, शिवाजीनगरसह काही भागामध्ये पाणीबाणी. पुणेकरांची MH12 पासिंगची मर्यादा आता संपली. आता पुणे आरटीओमध्ये 4 चाकी वाहनांसाठी नवीन MH61 ही मालिका सुरू. पुण्यामध्ये आता वाहनांना MH61A सिरीज पासून नंबर मिळणार. बुलढाण्यामध्ये लाकूड माफियाचा वनरक्षकावर हल्ला. जळगाव जामोदच्या सीतामाता मंदिर परिसरामध्ये घटना. जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. आरोपीविरोधात गुन्हा दाखल. जळगावातनं जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावर 24 दिवसात 5 बळी. कालिंकामाता चौक ते शिव कॉलनी दरम्यान अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढलं. खड्डे आणि रखडलेली कामं नागरिकांच्या जीवावर उठली. कॅनडाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का. अमेरिकन उत्पादनांवर $20 अब्ज कस्टम ड्युटी लावण्याची सुद्धा घोषणा. अमेरिकेच्या टॅरिफचा प्रतिकार म्हणून कॅनडाचा हा निर्णय. दोन्ही देशातील व्यापार संघर्ष आता वाढणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.